नमस्कार. मी मुग्धा थत्ते भिडे. वाचनरंजनमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. आज मी चंद्रशेखर गोखले यांनी लिहिलेला लेख वाचणार आहे. चंद्रशेखर गोखले हे एक लोकप्रिय कवी, लेखक आणि तरुणाईचे लाडके चारोळीकार आहेत. त्यांनी लिहिलेला मनाचा ठाव घेणारा मी माझा हा चारोळी संग्रह, तसेच पुन्हा मी माझा, मी नवा, माझे शब्द, माझ्या परीने, मर्म, मंचविशी अंजुरीभर आकाश, मनोगत, मनोवेधस ही पुस्तके देखील प्रकाशित झालेली आहेत. तर ऐकूया चंद्रशेखर गोखले यांच्या लेखणीतून उतरलेला हा लेख. घाईघाईने प्रोफेसर कॉलेजात शिरत होते तर गेटवरच वॉचमनने हटकलं. काय सर, वहिनी नाही येत वाटतं घरी. ते थबकले जरा, वैतागले सुद्धा. याला काय करायचंय असं मनात म्हणत असताना त्यांनी आपलं लक्षच नाहीये असं दाखवत सायकल स्टँडला लावली आणि ते आत जायला वळले. तरी वॉचमनने पाठ सोडली नाही. वहिनी नाही येत का घरी? कशावरून? तुम्हाला आज यायला 10 मिनिटं उशीर झाला. जेवणाचा डबा पण दिसत नाही. प्रोफेसर एकदम चमकले. खरंच आज आपला डबाही राहिला आणि सकाळची न्याहारीही. त्यांनी खिसा चाचपडला. खिशात नेहमीची गोळीही नव्हती. वॉचमनला काही उत्तर न देता ते इमारतीकडे वळले. ग्राउंड पार करत असताना आज उशीर झाला वाटतं हे त्यांना किमान 10 वेळा ऐकावं लागलं. खरंच गेल्या 22 वर्षात बोटावर मोजण्या इतक्या वेळाच त्यांना उशीर झाला होता. पण त्यामागची कारणंही तशीच होती. पण आजचं कारण? बायको भांडून माहेरी गेली म्हणून उशीर? तेही या वयात, लग्नाला इतकी वर्ष झाल्यावर, एकुलत्या एका मुलीचं लग्न झाल्यावरही. लग्नात पाठवणीच्या वेळी बबी अगदी गळ्यात पडून मुसमुसत म्हणाली होती, पप्पा आईला सांभाळा, तिला एकटं पडू देऊ नका. तुम्ही कामात असलात की तुम्हाला कशाचीही आठवण राहत नाही. त्यांना क्षणभर उगाच गिल्टी सुद्धा वाटलं. काल आपण थोडं नमतं घ्यायला हवं होतं. ती काय वेगळं सांगत होती. रीतीला धरून काही गोष्टी कराव्याच लागतात. आता मुलगी डोळ्यासमोर राहावी म्हणून आपण हट्टाने गावातली स्थळं बघितली. केवळ बाहेर गावी मुलीला पाठवावं लागेल म्हणून सोन्यासारखी स्थळं नाकारली. आता गावातलं सुयोग्य स्थळ मिळाल्यावर काही रिवाज पाळावेच लागतात. मुलीच्या सासरेबुवांचं ऑपरेशन झाल्याचं कळल्यावर त्यांना भेटून येणं गरजेचं होतं. हे आत्ता पटतंय, काल पटत नव्हतं म्हणून भांडली ती. दात टोकरताना कसं अडकलेल्या बडीशेपेबरोबर पेरूची अडकलेली बी सुद्धा बाहेर पडू शकते, भाताचं शीत जिभेवर येऊ शकतं, तसं एकदा वाद सुरू झाल्यावर तिला काय काय मुद्दे आठवले. म्हणजे ही ते विसरलेली नाही हेही प्रोफेसरांच्या कालच लक्षात आलं होतं. आपण फार अन्याय केला तिच्यावर, ही त्रासदायक भावना त्यांनी मनात स्थिरावू दिली नाही. ते भरभर वरच्या मजल्यावरती जायला निघाले. आज पहिला पिरियड ऑफ होता म्हणून बरं, पण तरी टीचर्स रूममध्ये शिरताना त्यांना ऐकून घ्यावंच लागलं. हे काय, आज उशीर? उत्तरादाखल होकारार्थी मान हलवत ते बसते होणार होते इतक्यात कॅन्टीनचा पोऱ्या आला. त्यांना एकदम चहाची तल्लफ आली. त्याच नादात त्यांनी चहा मागितला. एकदम दोघा तिघांनी उत्स्फूर्तपणे विचारलं, मिसेस नाही आहेत का घरी? प्रोफेसर चमकलेच. मग त्यांच्या लक्षात आलं, त्यांना सकाळचा चहा तिच्याच हातचा लागायचा. तिच्या हातचे 2 कप ढोसले की ते कधीच कॉलेजमध्ये येऊन चहा प्यायचे नाहीत. आज त्यांनी स्वतः केलेला चहा सुद्धा पिववला नसल्याने मोरीत ओतून दिला होता. ही इतकी कशी घुसली माझ्या आयुष्यात? पोऱ्यांनी चहा समोर ठेवला पण त्यांच्या तोंडची चवच गेली. पुढच्या तासावर जायच्या आधी तयारी करत असताना मुलीचा फोन आला. पप्पा, आई कुठं आहे? किती वेळा घरी फोन केला, उचलतच नाहीये. म्हणून नाईलाजाने तुम्हाला फोन केला. तुम्हाला कॉलेजात फोन केलेला आवडत नाही ना? आपण किती आपलं महत्त्व वाढवून ठेवलंय. मुलीशी जुजबी बोलून त्यांनी फोन ठेवला. कसे वागतो आपण? त्यांनी स्वतःलाच विचारलं. एकदा तिचा फोन भाजी मंडईत हरवला. ती म्हणाली, मला काय करायचा आहे फोन? तर लगेच आपण हात आखडता घेतला.
दिलदारपणे का नाही म्हणालो. आपण घेऊया दुसरा फोन. सवय नसली की हातातल्या या अशा गोष्टी हरवायच्याच. त्यांना तासावर जाणं अशक्य झालं. त्यांनी रजा टाकायचं ठरवलं. कॉलेजात येऊन रजा टाकणार? त्याचं उत्तर ठामपणे दिलं. हो. मस्टरवर सही न करता ते बाहेर पडले तर प्राचार्यासमोर उभे. नमस्ते म्हणत प्रोफेसर आदबीने उभे राहिले. प्राचार्यांनाही प्रोफेसरांबद्दल आदर होता. PhDच्या उमेदवारांचे ते लाडके गाईड होते. प्रोफेसरांचे कितीतरी पेपर्स वेगवेगळ्या विद्यापीठात नावाजले गेले होते. त्यांच्याबद्दल आदर वाटणं साहजिकच होतं. पण त्यांनी आज वेगळाच प्रश्न विचारला. वहिनी नाही आहेत का घरी? गोंधळून हे म्हणाले, का हो? तुम्ही कसं ओळखलत? शर्टाचं बटन तुटलंय. सेफ्टी पिनने झाकणं हे वहिनींचं काम नाही. ते जाऊ दे, पण आज तुमच्या चेहऱ्यावर नेहमीचं तेजही नाही. काय झालंय? प्राचार्यांनी त्यांच्या खांद्यावर हात टाकत त्यांना आपल्या केबिनकडे वळवलं. दोघे बसल्यावर प्रोफेसरांनी मग मोकळेपणानं सांगितलं. कारण साधं होतं, पण भांडण वाढत गेलं. प्राचार्य म्हणाले, रागवू नका. तुम्हाला स्पष्ट जाणीव करून देतो, म्हणजे गुंता सुटेल. कसली जाणीव? तुमचं तुमच्या बायकोवर नितांत प्रेम आहे आणि तिच्याशिवाय तुम्ही स्वतःला असुरक्षित समजता. पण त्याचबरोबर ते बोलायचे थांबले. त्याचबरोबर काय सर? तुमच्या मनात एक छुपा, तुम्हाला माहीत नसलेला अहंकारही आहे. छे छे, कसला अहंकार? आणि तिच्यासमोर? हो, छुपा अहंकार. आणि तोही तुमच्या नकळत आणि स्पेशल वहिनींसमोर. तुम्ही डबल ग्रॅज्युएट आहात, डॉक्टरेट मिळवली आहेत आणि वहिनी अवघ्या मॅट्रिक. पण एक सांगू, वहिनी माझ्या वडिलांच्या लाडक्या विद्यार्थिनी होत्या. अतिशय ब्रिलियंट स्टुडंट. वहिनींना खूप शिकायचं होतं, पण घरची परिस्थिती बेताची. त्यात 3 मुली. तुमचं स्थळ सांगून आल्यावर त्यांच्या वडिलांनी लग्न ठरवून टाकलं. तुमच्याकडूनही लगेच होकार आला. प्रोफेसरांना एकदम त्यावेळचं तिचं छुईमुई रूप आठवलं. आपल्याला बेहद्द आवडली होती ती. आपण भाळलो होतो तिच्यावर, अगदी तिच्यावर कविता करण्या इतके भाळलो होतो. तासन तास बोलायचो तिच्याशी. मग काय झालं? प्रोफेसर आपल्याच विचारात असताना प्राचार्य सांगत होते, तुम्ही तुमच्या व्यापात व्यग्र झालात म्हणून तुम्हाला कळलं नसेल किंवा लक्षात आलं नसेल. पण किती वेळा वहिनी तुमचे पेपर्स वाचायच्या. काय? हो, खरंच. नुसत्या वाचायच्या नाहीत, तपासायच्या. 1-2 ठिकाणी स्पेलिंग सुधारलेलं असायचं. नवीन परिच्छेद सुरू करण्याविषयीची खूण केलेली असायची. किती वेळा देवाजवळ पेपर ठेवून दिलेले कळायचे. पेपरला हळदीचे किंवा कुंकवाचे डाग दिसले की आम्ही ओळखायचो. तुम्ही टायपिंगला पेपर जाणून दिलेत की भोईटे मला न चुकता दाखवायचा. मला तुमचा स्टडी फार आवडतो. महत्त्वाचे मुद्दे पद्धतशीर मांडता तुम्ही. पण महत्त्वाचे मुद्दे मांडता मांडता तुम्ही हा फार महत्त्वाचा मुद्दा विसरलायत. प्रोफेसर एकदम गुदमरून गेल्यासारखे झाले. मी घरी जाऊ सर? येस, ऑफकोर्स. हवं तर माझी गाडी घेऊन जा. नको, थँक्यू. म्हणत ते केबिन बाहेर धावले. त्यांनी जिना उतरता उतरता तिच्या माहेरी फोन लावला. जरा हिला फोन दे. ताई नाही आहे घरी. अरे, ती रागावली आहे माझ्यावर, तरी बोलाव तिला. काय? तुमच्यावर रागावली? पण असं काही म्हणाली नाही. मग दे ना फोन. भाऊजी, ताई खरंच सकाळी घरी गेली. तुमचा सेमिनार आहे ना पुढच्या आठवड्यात, त्याची बरीच तयारी आहे म्हणाली. तुम्ही पाचगणीला गेलात की येते असं सांगून गेली. प्रोफेसरांना आवंढा गिळणं मुश्किल झालं. तरी सहज बोलल्यासारखं ते म्हणाले, नाही, तेव्हाही तिला यायला नाही जमणार. का? मेहुणा गोंधळून म्हणाला. कारण आम्ही दोघं जातोय पाचगणीला. ती माझ्यासोबतच असेल. माझं एक काम कर, छानसा मोबाईल सजेस्ट कर. मला तुझ्या ताईसाठी घ्यायचा आहे. रात्री फोन घेऊनच ये. आपण मस्त जेवायला जाऊ. सायकलवर ढांग टाकून ते घराकडे निघाले. आणि समोर घराचं दार उघडं बघून त्यांनी आपले डोळेच मिटून घेतले. पायरीवरच बसले. ती दाराशी येत म्हणाली,
आता हे काय नवीन? तिला आपल्या जवळ बसवत प्रोफेसर म्हणाले, बघ आता, आपलं सगळंच नवीन असेल. आपल्याला हवं तसं, हवं तितकं. धन्यवाद. आपण कधी कधी आपल्या जवळच्याच माणसांना सोयीस्करपणे गृहीत धरतो. ह्याची मोजक्या शब्दात जाणीव करून देणारा हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. अशाच नवनवीन कथा व लेख ऐकण्यासाठी आमच्या वाचनरंजन या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.